तर अशा प्रकारे आपले झिंगे शिजत आहेत. ट्रान्सपरंट होते, आता पांढरे झाले, आता थोड्या वेळात लाल होतील. तर मित्रांनो नमस्कार, तुम्ही बघत आहात क्रेझी अबाउट फिशिंग आणि आपल्यासोबत आहे हा बघा, हा आहे सन्या आणि हा आहे प्रण्या आणि मी गणमन्या. तिकडं ना लांब आहे ना ते पार आतमध्ये एक काय रे ते पिंजरा आहे, पिंजरा. तर त्या पिंजऱ्यामध्ये मासं अडकलेलं आहे असं मला वाटतं. तर आहे ना मी आता पार तिथं आतमध्ये जाणार आहे आणि त्या पिंजऱ्यामध्ये बघणार आहे मासा आहे का नाही पिंजरा बघायला. आणि आपल्यासोबत हे दोघं पण येतील, हे दोघं मोर मोर चालतील. आणि जर हे बुडले तर मी पुढे जाणार नाही, मी माघारी येईल. नाही बुडले तर मी यांच्या माघारी जाणार आहे. तर चला सन्या आणि प्रण्या पुढे चला. खेटर काढायची का रे? जाऊ दे, मी घालूनच ठेवतो, राहू दे. हा इला मला वाटलं पाणी गार असेल, हे तर फार गरम आहे. तर मित्रांनो आम्ही फार आतमध्ये चाललोय, एकदम आतमध्ये म्हणजे आतमध्ये चाललोय. आणि प्राण्याला तुम्ही बघताय, प्राण्याने त्याची चड्डी वरती धरली आहे. त्याचा नाडा मला वाटतं ढिल्ला झाला आहे, त्यामुळे त्यांनी चड्डी दोन्ही हाताने धरली. हा पिंजरा आहे, लावारिस पिंजरा. हा आम्ही चेक करणार आहे का काही. याला सन्याला, प्राण्याला आणि गणमन्याला बाबाजीचा ठुल्लू मिळालेला आहे. तर आम्ही परत चाललोय. तर समोर एक खड्डा आहे, तर तिथं बारकांडले झिंगे आहेत, तर ते आम्ही पकडायचा प्रयत्न करणार आहोत. अरे सन्या पाणी दे रे. लय कोरडा पडला बघा, घसा लय कोरडा पडला माझा, कोरडा पडला माझा घसा. तुमचा घसा नाही पडला का रे कोरडा? बाई केवढ्यांना फाटलंय, पिन लावली बघा यांनी. इथं नाही घावलं तर तिथं, इथं ना का तिथं, इथं. अरे मोठ्यांना चिल्लाप्या येत. ए सन्या आज काय करायलंय? फार सटकलो होतो ना, बुडावर पडलो असतं की. लय खोल आहे रे. अरे तिकडे चालले का तुम्ही? झिंगे कोणाला दाखवणार मग? अरे कोण्या बाजूने निघणार तुम्ही? सरळ काय करताय तुम्ही? घडी इकडे येताय का तिकडे येताय? हा किती हेलपाटे घालू मी? आले की नाही आले? पण मला तर काय दिसणार आहे बाहेर आल्यावर. अरे लय बार काढले रे. या बाहेर या, लई आले रे. मोकार झिंगे रे, मोकार आहे, मोकार. काय करतोय? झिंगेनं बुडून मारतोय का? मग घाण काढायची का? तर एवढे झिंगे पकडलेले आहेत, एवढे झिंगे. वाम असती तर इकडे वाम पकडले असते आपण. तर मंडळी मी पण आता चाललोय झिंगे पकडायला. अरे शपथ, दगड आहे बापरे केवढा मोठा. गार लागायला लागलं रे. आई ग दगड हे मोठ्यानले दगड आहेत रे. बापरे अरे तो बुडलंय पाण्यामध्ये. अरे डोक मासा बारीक मासे. ए तुम्हा दोघांचा प्लॅन तर नाही ना मला पुढे नेऊन बुडून मारायचा? हा काय गालात हसतो रे तू? अरे बस ते डोंगर येईल ते मच्छरदानी मध्ये पुढचं एवढं पुढे गेलं तर. मित्रांनो आपल्यासोबत परत एकदा आहेत PM व्लॉग्स, प्रणव मुसुदगे व्लॉग्स, ज्यांनी कालच्या व्हिडिओ मध्ये बनवलं होतं बाजरीची भाकर आणि मस्त झणझणीत तिखट चटणी. याला असं बुडव का पाण्यामध्ये? बता झिंगे है की नाही? हा बता. हे इकडे घे साईडला, मला भ्या वाटू लागलंय आता. हे दगुडे रे मोठ्यांना आहेत ना. खोडा म्हणजे काय? पण झटका. हे बघा हे लय मोठ्याने आहेत. आणि याच्या पोटात अंडी पण आहे बघा, याच्या पण पोटात अंडी आहे. आता लोक म्हणतील अंडीवाली मासे सोडून द्या. हे बघा सोडून दिलं बस का.
दुसऱ्या खेपीला आपल्याला एवढे झिंगे मिळालेले आहेत जे आपल्याला रेसिपी पुरता भरपूर होतात. गाबड गाबड म्हणजे कार्ट गाबड गाबड आणि पोरगी असेल तर गाबडी गाबडी. कार्टी. बाजरीची भाकर थापता येते का कोणाला? दीदी आहे, दीदी आचर नाही घरी, हाणून मारून थापून गेली. त्या दिवशी मी लय अंडी दीदीला, अंडा तोडून देत नव्हते. तुला हाणली ना? मी उलट ऐकलं, दीदीने तुला लय हाणलं, बनवलेलं अंड नव्हतं खात म्हणून. आवड शानच नाही आव, तू लय शान. पोटा पुरती आम्हाला झिंगे मिळालेले आहेत. याच आम्ही बनवतो मस्त पैकी रेसिपी. बाटल्यांची रेसिपी बनवायची आज. फुगावं लागतं ना सगळं, आपला गाल भोंगे व्हायचे नाही ते. हे आता ह्या बाटल्या, काही बाटल्या आपण पायामध्ये टाकल्यात, काही बाटल्या वरतून टाकतोय. ते वरतून टाकायचं दाखवता येणार नाही. तर अशा प्रकारे आम्ही अवघड जागी बाटल्या टाकलेल्या आहेत. शर्टमध्ये पण टाकतोय थोडे. हे कसं दिसतंय? तर अशा प्रकारे आम्ही पाण्यात चाललेलो आहोत. ये है 56 इंच का सीना, देखो 56 इंच का सीना. अरे ये क्या हो गया? हाँ तो दोस्तों देखिए हम तैर रहे हैं. हाँ हे होडीसारखे दोन हात, म्हणजे आपल्याला इकडे तिकडे होऊन देणार नाही. तो दोस्तों आप देख सकते हैं, इस तरह आप अपनी जान बचा सकते हैं. चाहकर भी आप डूब नहीं सकते. कानात जात रे पाणी, फक्त कानात नव्हतं जायला पाहिजे. मला वाटतं इकडे डोक्याला पण काहीतरी बांधायला पाहिजे होतं. बाटली नाही. आता उभं कसं काय होणार? पण मेन प्रश्न आता परत उभं कसं काय व्हायचं? खड़े होने के लिए मुझे किनारे पे जाना पड़ेगा. हा टेकलं टेकलं, बूट टेकलं खाली. तरी परत नाही टेकत, पाय खाली जात नाहीये. हो तर मित्रांनो, आपण बघूया आता एवढ्या सगळ्या बाटल्या घेऊन आपल्याला सूर मारता येतो का? सूर मारायचा प्रयत्न करूया आपण. अरे अरे अरे, आमचा कॅमेरा मॅनच पडला. बुडलो होतं की नाही ना? 1 2 3. पाय टेकवता येत ना, हात टेकवता येत आहे खाली. उलट झालं की ह्या सगळ्या बाटल्या ना आम्ही येताना जमा केल्या होत्या. अशा प्रकारे आमची मस्ती जिंकलेली आहे. आता भूक पण लागली आहे, जाऊन फटाफट रेसिपी बनवूया. नाही ते लहान आहे तो अजून, काय त्याला वेट लॉस करायला पाहिजे. थोडंसं तिखटच चांगलं लागेल, त्यामुळे मिरच्या जरा बारीक चिरूया. मला वाटतं शिकायला जावंच लागेल तसं.
टोमॅटो जरा बारीक चिरावं लागणार आहे. लसूण आहे, लसूण जरा बारीकच चिरून घ्या. हे बघा सनीने मस्तपैकी झिंगे धुवून आणलेत, स्वच्छ धुवून आणलेत. आणि इकडे चूल बनवायची तयारी सुरू झाली आहे. अरे कुरमाचं नाही फुटत का? अच्छा, जरासं तापून देऊया पॅन आणि त्यानंतर मग तेल घालूया आणि बाकी आपली कुकिंग सुरू करूया. तेल घालतोय बघा, थोडंसं जास्त लागेल माझा. हे बघा मोहरी आहे, थोडीशी मोहरी घालूया. मस्तपैकी तेल तापलंय. लसूण, जरासं लसूण घातलं आपण. मिरच्या हळद घेऊया थोडीशी. मीठ घालूया. ॲक्च्युली मीठ नंतर घातलं तरी चालेल, पण मीठ आधी घालतोय कारण की टोमॅटोला त्यांनी पाणी सुटेल आणि त्या पाण्यामध्येच आपल्याला हे झिंगे शिजवायचे आहेत. टोमॅटो थोडासा पातळ होऊन देऊया. तर हे मस्तपैकी धुवून घेतलेले झिंगे आहेत, सनीने धुवून आणले होते. माझा आवाजच बदलला बघ ना, भिजलो तर अशा प्रकारे आपले झिंगे शिजत आहेत. ट्रान्सपरंट होते, आता पांढरे झाले, आता थोड्या वेळात लाल होतील. कॅमेरामॅन नसल्यामुळे आपल्याला तो सोनी ZV-10 जो आपला कॅमेरा आहे ना तो वापरता येत नाही आहे. तर जे काही सगळं शूट आहे ते गोप्रोने आपण घेतोय. माझा आवाज चेंज झाला बघा, भिजून भिजून पाणी सगळं नाकामध्ये जाऊन जाऊन, आणि थंडी इतकी जबरदस्त आहे ना, एक नंबर खमंग सुटलाय. तर अशा प्रकारे झिंगे रेडी झालेले आहेत. ओके, दिस इज कंप्लीटेड. ओके, और हमारे PM साहब खाएंगे, अभी खाएंगे प्रणव. चांगलं झालं. हा, चांगलं झालं. चांगलं झालं नक्की. हा, चांगलं झालं. चांगलं झालंय नक्की. मीठ वगैरे काय? नाही. आंबट, बरोबर आहे. तिखट, गोड, खारट कसं झालंय? कॅमेऱ्यातच बघत राहिलंय. ए पोऱ्या, खाली घे की. अरे लाईट पण खाली घे की. हे मस्तपैकी आपण गरमच आहे. भूक लागली एकदम. आज लय मस्ती झाली रे. और इस तरह से तैयार हो गया हमारा गाउटी सैंडविच. इतनी मेहनत के बाद तो इतनी टेस्टी रेसिपी बनती है. ज़बरदस्त फुल टाइमपास रेसिपी मित्रांनो, झटपट बनते. मस्तपैकी तुम्ही एन्जॉयसुद्धा करू शकता. ताज्या ताज्या झिंग्यांची ताजी ताजी रेसिपी. होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईबसुद्धा करा. आणि आपल्या प्रणव PM ब्लॉग्स प्रणव त्यालासुद्धा सबस्क्राईब करा. त्याच्या चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मिळून जाईल. थँक्स अ लॉट. प्रणवनी अशा प्रकारे उठता उठता आयटम बॉम्ब फोडलाय. तर मित्रांनो नमस्कार, मी आहे